नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल हर रोज नयावर. तर बघा, सर्व महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, 1500 रुपये जे ते तुम्हाला आता ह्या ठिकाणी वाटप होणार आहेत. तर SBI खात्यामध्ये हे तुमचे जमा होतील. त्यासोबतच जे काही तुमचे बँक खाते आहेत तर त्या बँक खात्यांमध्ये तुमचे पैसे आता जमा होणार आहेत. 1500 रुपये तुम्हाला ह्या ठिकाणी जमा होणार आहेत. तर सर्व महिलांना जे पैसे ते त्या ठिकाणी आजपासून सुरू होऊ शकतात. त्याविषयीची दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, आता हा जो काही निर्णय आहे तो स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेला आहे. त्यामुळे हे जे काही पैसे तुम्हाला मिळणार आहेत, डिसेंबरचा हप्ता 6वा हप्ता ज्याची तुम्ही वाट पाहत होतात, तर तो हप्ता आता फायनली त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. म्हणजेच आता 6व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला जाहीर झालेले आहेत. हे पैसे तुम्हाला आता त्या ठिकाणी वाटप जे आहे ते सुरू होत आहे. त्यासोबतच आत्तापर्यंत तुम्हाला 5 हप्त्यांचे पैसे आले होते, म्हणजे 7,500 रुपये आलेले होते. भरपूर महिलांना 7,500 रुपये त्या ठिकाणी आलेले असतील. आता 6वा हप्ता जो आहे तुम्हाला वाटप होत आहे. तर हा 6वा हप्ता तुमच्या अकाउंटला केव्हापासून जमा होईल त्याची महत्त्वाची माहिती. आजपासून हा जो काय हप्ता आहे तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकतो. त्यासोबतच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय महत्त्वाची माहिती दिली ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि पैसे जमा होण्यासाठी महत्त्वाचं असतं काय, तर तुमचा अर्ज हा मंजूर असणं गरजेचं आहे. जो तुम्ही अर्ज भरलेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये, तर तो अर्ज त्या ठिकाणी मंजूर असायला पाहिजे. अर्ज तुमचा मंजूर आहे का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि सोबतच DBT म्हणजेच आधार कार्ड तुमचं लिंक असलं पाहिजे. बघा, आधार कार्ड जे आहे त्या आधार कार्ड तुमचं त्या ठिकाणी लिंक असलं पाहिजे, तरच तुम्हाला पैसे जे ते ह्या ठिकाणी मिळणार आहेत. आधार कार्ड जर तुमचं लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. त्यामुळे सर्व महिलांनी लगेच सर्वांनी त्या ठिकाणी आधार कार्ड जे आहे ते लिंक करून घ्यायचं आहे. लगेचच सर्वांनी आधार कार्ड जे आहे ते त्या ठिकाणी लिंक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता आपण संपूर्ण माहिती ह्या ठिकाणी पाहूया. देवेंद्रजी फडणवीस माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी काय महत्त्वाची माहिती दिलेली ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. बघा, नेहमीच संपूर्ण माहिती आपली काय असते, तर नेहमीच संपूर्ण माहिती खरी असते. बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, या दिवशी मिळणार डिसेंबरचा हप्ता. तर सभागृहात CM फडणवीसांची मोठी घोषणा. बघा, आपण जर पाहिलं तर माझी त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, त्यासोबतच उपमुख्यमंत्री आता सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात घोषणा केलेली होती. त्यासोबतच पुन्हा एकदा या ठिकाणी आता जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या ठिकाणी मोठी घोषणा केलेली आहे. तर बघा, सभागृहामध्ये ही संपूर्ण मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे. बघा, सभागृहात CM फडणवीसांची मोठी घोषणा. तर काय मोठी घोषणा आहे, या दिवशी मिळणार डिसेंबरचा हप्ता, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे म्हटल्यावर तुम्हाला पैसे वाटप या ठिकाणी लगेचच सुरू होणार आहे. आता खुशखबर काय ते पण आपण या ठिकाणी पाहूया. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं. आतापर्यंत एकूण 5 हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली. 5 हप्ते तुम्हाला आलेले आहेत ना सर्व महिलांना. तर त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 7,500 लिहून पाठवायचे. आता त्यानंतर पुढे बघा, परंतु महिलांना डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. आता डिसेंबरचा हप्ता केव्हा येईल याची सर्व महिला त्या ठिकाणी वाट पाहत आहेत. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलेलं आहे. आता लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान काय केलेलं आहे, तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नेमकं काय म्हणाले, तर आज या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका. आम्ही जी आश्वासने दिली आहेत, ज्या आम्ही योजना सुरू केल्यात, त्यापैकी एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात आम्ही जमा करणार आहोत. काहीही नवीन निकष नाही. बघा, डिसेंबरचा जो हप्ता आहे तो अधिवेशन संपल्यावर तुमच्या अकाउंटला जमा होईल. अधिवेशन संपलेलं आहे. अधिवेशन जे सुरू होतं हिवाळी अधिवेशन, तर ते आता संपलेलं आहे. आज त्या ठिकाणी शेवटचा दिवस होता आणि अधिवेशन संपलेलं आहे. आता अधिवेशन संपल्यानंतर ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांनी. बघा काय म्हटलं आहे, अधिवेशन संपल्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे अधिवेशन आता संपलेले आणि काहीही नवीन निकष नाही. नवीन निकष नाही म्हणजे सर्वच्या सर्व महिलांना पैसे मिळतील. सर्वच्या सर्व महिलांना त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. पण असं लक्षात येत आहे की काहींनी
4 खाती उघडली आहेत. समाजात जशा चांगल्या प्रवृत्ती असतात तशा काही वाईट पण प्रवृत्ती असतात. एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर योजनेचा जनतेचा पैसा आहे, तुम्ही आमची सर्वांची जबाबदारी आहे, तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे, तो योग्य प्रकारे गेला पाहिजे. मागच्या काळात आमच्या लक्षात आलं माणसांनीच 9 खाती काढली, आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं? बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा? असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. फडणवीस पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, युवा किंवा ज्येष्ठांच्या संदर्भात जी काही दिलेली आश्वासनं असतील तर त्या आश्वासनांना, त्यासोबतच समाजातील वंचितांना दिलेली आश्वासनं असतील, ही सर्व आश्वासनं आम्ही पूर्ण करणारच आहोत. आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची आहे. आम्ही बघा या ठिकाणी पुन्हा एकदा लक्षात घ्या काय म्हटलेले, आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू ठेवायचीच आहे. भरपूर महिलांच्या कमेंट्स असतात, भरपूर महिला त्या ठिकाणी विचारत असतात, भरपूर दिवसांपासून ऐकतोय, सगळीकडे ऐकतोय पैसे येणार, पण पैसे काही येत नाही. भरपूर महिलांचं त्या ठिकाणी म्हणणं असतं. बघा आपले जे काही नवीन व्हिडिओ आलेले आहेत तर त्यामध्ये पण महिलांचे त्या ठिकाणी महिलांनी प्रश्न विचारला, भरपूर दिवसांपासून ऐकतोय पैसे येणार पण पैसे काही आलेले नाहीत. तर बघा आता ह्या ठिकाणी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे, अधिवेशन संपल्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे येणार, म्हणजे तुमच्या अकाउंटला पैसे येणार. कारण बघा 16 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 1400 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सरकारने मंजूर करून घेतल्या. आता 1400 कोटी रुपये जे मंजूर करून घेतलेले आहेत हे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे देण्यासाठीच मंजूर करून घेतलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना 1400 कोटी रुपये जे मंजूर करून घेतलेले आहेत तर त्या पैशांमधूनच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप केला जाईल. त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाहीये, सर्वांना पैसे मिळतील. आम्ही महिलांना 2100 रुपयेही देणार आहोत. बघा आता सध्या तुम्हाला 1500च मिळणार आहेत, सध्या 1500 आहेत, नंतर 2100 रुपयेही तुम्हाला देणार आहोत. आम्ही अर्थसंकल्पात याबाबत विचार करणार आहोत. बघा आता अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस त्या अर्थसंकल्पामध्ये तुमच्यासाठी 2100 रुपयांची तरतूद पण लाडक्या बहिणींसाठी सरकार करणार आहे. आम्ही वित्तीय साधनांचा योग्य चॅनलायझेशन नंतरच असं करू शकतो. आम्ही दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करू, आम्ही यासाठी योग्य ती व्यवस्था करू, असंही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणालेले होते. त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे सध्या तरी 1500च येतील आणि ज्यावेळेस नवीन अर्थसंकल्प सादर होईल, म्हणजेच बजेट जो आहे तो त्या ठिकाणी सादर होईल, तर त्या बजेटमध्ये तुम्हाला नवीन ह्या ठिकाणी जी तरतूद आहे 2100 रुपयांची तरतूद केली जाईल किंवा त्यासाठी लागणारा जो निधी आहे तर तो निधी वाढवला जाईल आणि 2100 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातील. तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणींसाठी खुशखबर होती. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर तुम्हाला पैसे येतील. त्यामुळे अधिवेशन तर संपलेलं आहे, आता आजपासूनच तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही. तुम्हाला पैसे आलेले असतील तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा. ज्यांना आलेले नाहीत त्यांनी आलेले नाहीत लिहून पाठवायचं आहे, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. तर सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. अशाच पद्धतीची लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन हर रोज नयाच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.